यांना पाहतोय तर सौरभ भगत काय गोलंदाजी करतायत. चुकीचा 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 या ठिकाणी चेंडू होता, जिथे अचाळ नजरेने देखील पंचांकडे पाहिलं, जिथे मुख्य पंच या ठिकाणी पाहतायत. विजय बालाजी यांना पाहतोय. एक धाव जरूर आली आहे, जिथे आपण पाहतोय 4 चेंडूंचा या ठिकाणी समाप्ती होत असताना आपण पाहतोय एक धाव. अगदी गुणलेखक आता मात्र शुभम आमच्या समवेत असताना त्यांच्या डोळ्यांवरती पूर्ण झोप पाहायला मिळते आहे, परंतु झोपून जमणार नाही. ओ हो हो हो, चांगला चेंडू फेकलाय. वेगाचा बेतात बादशाह का म्हटलं जातं हे दाखवून देत असताना बाईकच्या स्वरूपात एक धाव. संघाची एकूण धावसंख्या पाहतोय 1 गडी बाद 2. सुयोग म्हात्रेला रोखावं लागेल. जर का हा खेळाडू जास्त काळ मैदानावरती टिकला ना तर तो होत्याचं नव्हतं करू शकेल, कारण या स्पर्धेमध्ये 60 धावांचं आव्हान त्यानं 1 षटक राखत पेललं होतं. तो सुयोग म्हात्रे अजून देखील खेळपट्टीवरती तग धरून उभा आहे. त्याला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज आपण पाहतोय रत्नदीप चौधरी पाहतोय. स्विच हिट, उलटा फुलटा सुलटा मारण्याचा प्रयत्न होता, तिथे देखील फलंदाज फसला. इथे वर्चस्व निर्माण केलं सौरभ भगतनं. काय या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजी लाजबाबच राहिली आहे. धाकटा खांदा संघ आज वेगळ्याच ईर्ष्येनं मैदानामध्ये आलाय. अगदी पाहणं त्यांचा उत्साह जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय. काय टीम वर्क पाहायला मिळाला या संघाचा. 11 नसून 1 येऊन खेळतात ही महत्वाची बाब आपल्याला पाहायला मिळते आहे. 2ला 2 या अगोदरच्या मॅच मध्ये देखील सौरभ आले होते, तिथे देखील त्यांनी 1 षटक फेकलं, 2 धावा दिल्या होत्या आणि 2 विकेट मिळवल्या होत्या. अगदी त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा एकदा पाहायला मिळते आहे. अगदी पाहणा 2ला 2. 4थ्या क्रमांकावरती आपण पाहतोय ऋषीला पाहतोय. ऋषी चौधरी मैदानाचा ताबा घेत आहेत. या संघामध्ये तोफखाने भरपूर आहेत, परंतु सुयोग म्हात्रे काही करू शकतो त्याच्यावरती नजरा असतील. धाकटा खांदा या टीमच्या 2 धावा झाल्यात. 1 षटकाचा खेळ संपत असताना गोलंदाज पाहतोय संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक कोठ्यामधील पहिलं षटक घेऊन येतात अजय नाईक. अगदी शुभम त्याच्या नावामध्ये जय आहे, ते अजय पाहायला मिळत आहेत. जय मिळवून देतील का ते अजय नाईक आपण पाहतोय. कामोटेंकडून मारा करणारे गोलंदाज. स्विच हिट या ठिकाणी फटका फसलाय का. ही कॅच महत्वाची होती, कॅच सुटली आहे. मी तर म्हणलं कॅच नव्हे तरी मॅचच सुटले की काय. कॅच कुणाची सुटले, जिथे आपण पाहतो जो फलंदाज भन्नाट फॉर्म मध्ये आहे सुयोगची कॅच सुटली आहे. 2 धावा आणि या 2 धावेनं संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली ना तर 2 गडी बाद 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 गडी बाद 4. षटक क्रमांक 2 चालू असताना आपण पाहतोय गोलंदाज अजय नाईकला पाहतोय. कामोटे यांकडून मारा करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये आलाय, पुन्हा मध्ये जाळ्यामध्ये अडकेल काय. यावेळी चूक नाहीये, मोठी शिकार गाळायला लागलीये. आणखीन एक फलंदाज बॅक टू डग आउट. काय या ठिकाणी आपण मोठा खांदा संघाचा परफॉर्मन्स राहिलाय. अजय कहते हैं ना, अगर हवाएं मौसम का रूप बदल सकती है ना तर आपके ऊपर रहने वाले दुआएं भी आपका नसीब बदल सकती है. सॉरी बघा प्रेक्षक देखील या ठिकाणी सुचवत आहेत. अगदी धाकटा खांदा मोठा खांदा याच्यामध्ये देखील आमचं थोडंसं
आम्ही करेक्शन करतोय धाकटा खांदा बरं प्रेक्षक देखील अगदी टक लावून ही कॉमेंट्री सायंकाळच्या सत्रामध्ये देखील ऐकतायत. रात्र नाही आता पहाटेच्या सत्रामध्ये म्हणावं लागेल. अगदी जवळपास 3 वाजतच आलेत परंतु पहा ना 3 वाजले 3 विकेट गेलेत 4-3 खेळपट्टीवरती नवीन फलंदाज आशिष पाटील या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. मोठा काटा दूर केलाय गोलंदाज अजय नाईकनं काय गोलंदाजी केली आहे परंतु पहा स्वैर मारा घोषित केलाय अवंतर स्वरूपाची एक धाव पाहायला मिळते आहे. अगदी हे प्रेक्षक वर्ग आपण पाहतोय धाकटा खांदा अगदी काही प्रेक्षक झोपलेच नाही आहेत. त्यांना वाटते आमच्या गावची टीम जिंकावी आमच्या गावचा संघ जिंकावा हे तर ग्रामीण क्रिकेट आहे. अगदी आपण पाहतो आणि आपल्या टीमला या ठिकाणी सपोर्ट करण्यासाठी येत आहेत. हो 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 फटका चांगला आहे जिथे पहा चेंडूला फेकून दिलाय अक्षरशः सीमेरेषेबाहेर 6 धावण करता. बॅटर पहा आशिष पाटील आलाय तो सांगतोय जिथे पर्याय म्हणून कोणी नसतं तिथं स्वतः उत्तर म्हणून उभं राहायचं असतं. तो या संघासाठी उत्तर म्हणून उभा राहील काय या फलंदाजाचं नाव आहे आशिष पाटील. गोलंदाज अजय नाईकला पाहतोय संघाची एकूण रणसंख्या पाहिली तर 11 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. या षटकातील शुभम अजून देखील काही चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे परंतु पुन्हा एकदा जाळ्यामध्ये अडकवलाय. अडकवत असताना होतंय काय चेंडूच भूमीला दान झालाय जीवनदान मिळालंय फलंदाज आशिष पाटीलला. आशिष पाटील संधीचं सोनं करेल काय हा देखील प्रश्न निर्माण झालाय. षटक क्रमांक 2 चालू असताना आपण पाहतोय 12-3 नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथमता घेतली फलंदाजी घेत असताना अगदी आपण पाहतोय आघाडीच्या काही षटकांमध्ये आघाडीचे 3 महत्त्वाचे फलंदाज देखील चंबूच्या आश्रयाला गेले. आशिष पाटील आणि ऋषी चौधरीला खेळपट्टीवरती पाहतोय. हे 2 खेळाडू स्वतःच्या संघाला सावरतील काय. अजय नाईक आपण पाहतोय गोलंदाजीच्या भोवल्यावरती पाहायला मिळत आहेत. अगदी मिडावच्या क्षेत्रामध्ये पंच केला जिथे 1 धाव मिळाली आहे. दुसरी धाव अगदी पहा 2 धावा कंप्लीट 2 धावेने संघाची एकूण धावसंख्या पाहतोय 3 गडी बाद 14 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते आहे. अजून देखील एका चेंडूचा खेळ बाकी आपण पाहतोय धाकटा खांदा या टीमला पाहतोय क्षेत्ररक्षण करत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. तीन गडी बाद 14 धावा स्टेप ऑफ झालेत पावलांचा उपयोग केला अलॉंग द कार्पेट काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये रनआउटची संध्या आज मात्र गमवल्यात फिल्डिंग करणाऱ्या संघानं. षटकांचा खेळ संपला 2 षटकांमध्ये धावा आल्या त्या मात्र 16. या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 14 धावा. अगदी काही धावा मी तर म्हणेल बोनस स्वरूपाच्याच आल्यात कारण या षटकामध्ये 2 झेल देखील सुटले काही मिस फील्ड देखील पाहायला मिळाली. ते कॉन्फिडन्स इथे थोडासा लो पाहायला मिळतोय दुसऱ्या षटकामध्ये धाकटा खांदा या संघाचा. चला टीम मिटिंग नको आहे धाकटा खांदा फ्रेंड्स 11 सूचना या ठिकाणी आम्ही देतोय. टीम मिटिंग नको आहे प्रत्येक षटकामागे तुम्ही टीम मिटिंग घेऊ शकत नाही आहे. तुमचा मुवमेंट या ठिकाणी फ्रेंड्स 11 धाकटा खांदा हा संघ पाहतोय आज एक वेगळ्याच ईर्ष्येने मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. विशेषतः हा संघ मैदानामध्ये खेळतोय तर जरूर परंतु या संघामध्ये असणारे पाठीराखे देखील अजून झोपलेला नाही आहे आणि हे ग्रामीणचं क्रिकेट आहे. तुम्हाला बॅटिंग मिळो ना मिळो तुम्हाला फिल्डिंगची संधी मिळो ना मिळो परंतु माझ्या गावासाठी माझ्या गावाच्या नावासाठी मी या पोरांना सपोर्ट करायचं निश्चितपणे या मैदानावरती अगदी रात्र असो अहोरात्र असो तिथे आम्ही असणार. कारण गावच्या क्रिकेटमध्ये आपण पाहतो ना जिंकल्यानंतर तुम्हाला डोक्यावरती घेणार हेच असतात आणि हरल्यानंतर शिव्या देणारे लोकही तुम्हाला हेच असतात. परंतु हे क्रिकेट आहे खूप चांगलं क्रिकेट ग्रामीण स्तरावरचं आपल्याला पाहायला मिळते आहे. 16-3 आपण पाहतोय गोलंदाज पाहायला मिळेल सुदाम नाईक. सुदाम नाहीये इथे अगदी त्याचा छोटा भाऊ पाहायला मिळतोय छोटा पॅक. अगदी आपण पाहतोय सुनील नाईकची वर्णी लागली आहे.
सुनील नाईकला पाहतोय खेळपट्टीवरती गोलंदाजी करत असताना. अगदी आपण पाहतोय LIG इंकडून मारा करतोय. LIGचा पट्टा म्हटला ना, अगदी आपण पाहतोय पश्चिम महाराष्ट्रातील भरघोस या ठिकाणी बांधव आपल्याला पाहायला मिळतो. 16-3 आपण पाहतोय. गोलंदाज ओ हो काय चेंडू फेकतोय. अप्रतिम मारा पाहायला मिळतोय. चेंडू पहा रिफ्लेक्शन मध्ये अगदी जोरामध्ये बॅट फिरवली होती पण पट्ट्यामध्ये येत नाही आहे. जर का पट्ट्यामध्ये आला असता ना तर थेट कार्यक्रम झाला असता. 16-3 षटक क्रमांक 3 चालू असताना स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय आशिष पाटीलला पाहतोय. परंतु पहा थोडासा अकूट टप्प्याचा चेंडू जिथे क्षेत्ररक्षक धावतोय. या क्षेत्ररक्षकाकडून आज चुका झाल्यात. डायरेक्ट हिट झाली आहे परंतु सुरक्षितरित्या आपल्या ऑफिस क्रीजमध्ये पोहोचलाय. 18-3 आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल अजय नाईक. अजय नाईककडून चुकी होती आहे. ज्या अजयनं गोलंदाजी चांगली केली चांगली म्हणता येणार नाही तिथे त्यानं 16 धावा देखील दिली आहेत. अगदी तो अजय नाईक आज थोडा फ्रेशरमध्ये पाहायला मिळतो आहे. फ्रेशरमध्ये पण तुम्ही अशा मोमेंटमध्ये प्रेशरमध्ये खेळू शकत नाही आहे. तुम्हाला तुमचं माइंड हे फ्री ठेवावं लागेल. मॅच खूप चांगली आहे महत्त्वाची आहे. आणि इथे तुम्ही जिंकला ना तर हो आउट ऑफ द स्पार्क. चेंडूला अक्षरशः फेकून दिलाय मैदानाच्या बाहेर 6 धावन करता. या 6 धावेनं संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती आपण पाहतोय 24. धावा येऊ लागलेत. 3 चेंडू समाप्त झाले. 24 धावा धावफलकावरती होताना पाहायला मिळत आहेत. या फलंदाजांना हात खुले केले. आशिष पाटील या खेळाडूचं नाव आहे. 2 षटकार खेचलेत. अगदी व्यक्तिगत कोठ्यामध्ये तर विचार केला पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलाय. विकेटच्या अंतिम चरणामध्ये होत आहे काय. चुका आणि चुकाच पाहायला मिळत आहेत. मुवमेंट चुकलाय. अगदी पहा फ्रेशर पाहायला मिळत आहे. धावा दिल्या गेल्या जातात बोनस स्वरूपाच्या. 28 धावा धावफलकावरती. सुनील नाईक तरी नेमका करेल काय. जर का अशा स्वरूपाचं क्षेत्ररक्षण होत असेल ना तर तिथे जे गोलंदाजाची चूक नाही आहे. जिथे क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून चुका होत आहेत. सुनील नाईक पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार होतोय. स्ट्राईकला आशिष पाटील नावाचं वादळ. हो या ठिकाणी आणखीन एक बहारदार शानदार दमदार षटकार पाहायला मिळतोय. काय फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते आहे. आशिष पाटील ऑन फायर या मैदानावरती. आशिष पाटीलनं प्रभावितच केलाय. अगदी अभ्यास केला सुयश म्हात्रेचा आणि पेपर आला मात्र आशिष पाटीलचा. अगदी आपण म्हणतो ना अभ्यास केला इतिहासाचा आणि पेपर आला अगदी मराठीचा. अगदी तसा झालाय. भूगोलचा अजित म्हणतोय भूगोलचा. अगदी अजय देखील एन्जॉय करतोय. अजय विटेकर आमच्या समवेत पाहायला मिळतोय. अत्यंत क्रिकेट बीड आहे. मला वाटतं त्यानं त्याच्या आयुष्यामध्ये कधी बॅट बॉल धरली नसेल परंतु त्याची आवड आज आपण पाहतोय. एवढे रात्र झाली तरी त्यानं हे मैदान सोडलं नाही. ही आपली जागा सोडली नाही आहे. एवढी आवड प्रचंड वेडा अजय विटेकर आपल्याला पाहायला मिळतोय. षटकांचा खेळ संपला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 35.
सुदाम नाईक या ठिकाणी आपण पाहतोय. काही मॅचेस सुदाम नाईकनं देखील जिंकून दिल्यात. अगदी धाकटा खांदा या संघासाठी प्रिन्स 11 संघातून खेळत असताना, लाईन भरकटत असताना अगदी पहाणा पहाटे 4:45 हर्बर लाईन चालू होते, परंतु हा खेळाडूंना मेन लाईनवरती जाण्याचा प्रयत्न करतोय. थोडीशी लाईन बिघडताना देखील पाहायला मिळते. संघाची एकूण धावसंख्या पाहिली तर 3 गडी बाद 36 धावा. 36 धावा म्हटलं की अगदी काल देखील मी उल्लेख केला होता शुभम, 36 गुण लग्न विवाहासाठी पाहिले जातात. आणि 36चा आकडा, इथे अंतर, ही कॅच मुश्किल आहे. पण ही मुश्किल कॅच आता मात्र सक्सेस ठरवली आहे. शुभम या ठिकाणी मैदानावरती येतील. काय बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळाली. आशिष पाटील जे काम करायचं होतं ना, ते त्यानं काम केलं आहे. 36ला 4. शेवटच्या षटकामध्ये सुदाम नाईक आले. कदाचित तिसरं षटक सुदाम नाईकच्या हातामध्ये सोपवलं असतं ना, तर कुठेतरी रणनीती ही खूप वेगळी असू शकली असती. परंतु इथे घेतलेला निर्णय आपण पाहतोय सुनील नाईकचा, कुठेतरी अंगलट आलाय. परंतु पहा पुन्हा एकदा अतिरिक्त उसळी. या खेळाडूकडे व्हेरिएशन आहे, या खेळाडूकडे गुणवत्ता आहे. काही चेंडू तो फास्ट सोडतोय, काही चेंडू तो स्लोवर प्रतीचं सोडतोय. खासियत आहे या खेळाडूमध्ये, काहीतरी आहे. अगदी त्याचा नमुना देखील पेश करताना पाहायला मिळतोय. 4ला 37 आपण पाहतोय. सुदाम नाईक गोलंदाजीसाठी चुकी केली, चुकीला माफी नाही. जिथे पहा प्रेक्षक देखील आता मात्र हा चेंडू अडवण्यासाठी धडपड करतायत. याही चेंडूवरती मिळाल्या तब्बल 6 धावा. या धावेनं संघाची एकूण धावसंख्या 4 गडी बाद 43 धावा. फलंदाज पहाणा विशाल काय या ठिकाणी बॅटिंग करतोय. आल्या बरोबर या ठिकाणी चौकार षटकारांची आतिषबाजी करतोय. 43ला 4 आपण पाहतोय. पण काही प्रेक्षक वर्ग तर मी म्हणेल झोपलेत, काही प्रेक्षक वर्ग अजून देखील जागे आहेत. त्या जाग्या राहणाऱ्या प्रेक्षकांना देखील ही मॅच आवडू लागली आहे. त्यांना देखील पाहायचं आहे कोणती मॅच, कोणती टीम ही मॅच जिंकणार आहे. ऋषी, ओहो आणखीन एक फटका चांगला सजवला. क्षेत्ररक्षक तिथे प्रयत्न तर जरूर करतोय. जिकरीचे प्रयत्न पाहायला मिळत आहेत. 2 धावेने संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये धावसंख्या धावून पोहोचले 45. लॉस फॉर 4 विकेट. डोळ्यावरती झोपच येऊ लागली आहे, परंतु झोप उडवणारी फलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आशिष पाटीलच्या मध्ये. ओ हो 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 हो, काय फटका सजवलाय. घुटना टेक और तमाशा देख. परंतु पहा जिथे याही चेंडूमध्ये फक्त उंची पाहायला मिळाली, अंतर कमी. संघाची एकूण धावसंख्या 47. या षटकातील अजून देखील एक चेंडू बाकी आहे. बघा विनायक देखील आता मात्र अपडेट करत असताना त्याचे देखील पापणी वर खाली या ठिकाणी होताना पाहायला मिळते. ते झोपलेच नाही. अगदी काल रात्रीशी पाहिलं 3:30-4 वाजेपर्यंत जागे होते, परंतु याही वेळी देखील आपण पाहतोय. ओ चांगला फटकाय बघायचा आहे जिथे. वाह काय प्रयत्न पाहायला मिळाले. 100% योगदान. संघासाठी महत्वाच्या 4 धावा वाचवल्यात. पहिलं पूर्वार्ध समाप्त झालं. पहिल्या पूर्वार्धामध्ये 49 50 धावांचं या ठिकाणी आव्हान या ठिकाणी गाठायचं आहे.
चला चला घाई करा पंच. चला वरून फोन यायला लागलेत आता. कदाचित ही मॅच देखील थांबवावी लागेल. थोडंसं सहकार्य करा. चला बॅटर बॅट्समन. चला फोन येऊ लागलेत आता मात्र. 24 चेंडू 50 धावांचं आव्हान या ठिकाणी गाठायचं आहे धाकटा खांदा या संघाला. आणि या संघाची जोडी मैदानामध्ये या ठिकाणी जात असताना आपल्याला पाहायला मिळते आहे. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 24 चेंडू 50 धावांची गरज. तर हे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये आलेत. 24 चेंडू 50 धावांचं आव्हान गाठत असताना आपण पाहतोय सुदाम नाईक आणि त्याला सुरेख साथ देण्यासाठी जितेंद्र या ठिकाणी आपण पाहतोय. जितेंद्र घरत यांना पाहतोय. तर सलामीचा सलामीवीर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज ऋषी चौधरीला पाहतोय. सुदाम नाईक ऑन मार्क. पहिला चेंडू 30 सर्कल कव्हर करायचं होतं. निलेश महात्रे या ठिकाणी चेंडू खाली आलेत. काय देखणं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पहिला झटका लागलाय धाकटा खांदा या टीमला. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटकाच्या या षटकामध्ये 30 सर्कलचं कव्हर करायचं होतं. तिथे सुदाम नाईक या ठिकाणी आपल्याला जाळ्यामध्ये अडकताना पाहायला मिळाले. आवाजाचा काही निर्बंध आहे त्याच्यामुळं आता मात्र पूर्ण व्हॅल्यूमच कमी झाला आहे.
बघा या ठिकाणी गोलंदाजी करणाऱ्या जर गोलंदाजानं कोणत्या मिडल षटक फेकलं ना तर त्या गोलंदाजाला टीमचे ओनर्स रवींद्र भोईर, हिमांशू इंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा रवींद्रजी भोईर यांच्याकडून रोख रक्कम तब्बल 6,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी देण्यात येणार आहे. मिडल षटक फेकावं लागेल. हो, चूकच केली, चुकीला माफीच नाही आहे. एका षटकामध्ये 11 धावा आलेत. प्रेक्षकांपर्यंत आमचा आवाज आम्ही आता मात्र पोहोचूच शकत नाही आहे. अठरा चेंडू आणि शुभम धावा किती? 39 धावा. 18 चेंडू 39 धावा. शुभमचं देखील कौतुक करावं लागेल. तो देखील डे नाईट स्पर्धा या ठिकाणी करतोय. कालच्या रात्रीमध्ये देखील एका स्पर्धेमध्ये आपण त्याला पाहिलं. अगदी पहाटे 5 वाजेपर्यंत तो गुणलेखकाची भूमिका बजावत होता आणि आज तो या मैदानावरती आलाय गुणलेखकाची भूमिका बजावण्यासाठी. क्रिकेटवरती असलेलं अतोनात प्रेम या ठिकाणी शुभम माळीचा आपण पाहतोय. एक गडेबाद 11 धावा झालेत. रत्नदीप चौधरी गोलंदाजीसाठी आलेत. आता मात्र आम्ही क्षमा दिलगिरी व्यक्त करतोय प्रेक्षकांची की इथे असणाऱ्या प्रेक्षकांपर्यंत आम्ही तुमचा आवाज पोहोचवू शकत नाही आहे, पण यूट्यूबवरती पाहणाऱ्या लोकांपर्यंत हा आवाज आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. एक गडेबाद 11 धावा धापलकावरती. हो, काय चेंडू फेकलाय, परंतु अभांतर चेंडू घोषित केलाय. एक धाव ॲड होते, अर्थात एक गडेबाद 12 धावा धापलकावरती पाहायला मिळत आहेत. फलंदाज आपण पाहतोय अजय नाईक आणि त्याला सुरेख साथ देण्यासाठी आपण पाहतोय जितेंद्र घरत. बघा अजित नाईककडे फलंदाजी आहे. अजय नाईक ऑन द लाईन आहे. फेअर डिलेवरी आहे. परफेक्ट लाईन या ठिकाणी शोधली गोलंदाजानं. रत्नदीपला पाहतोय. एक गडेबाद 12 धाबा.
12 बॉल 30 धावांची गरज आहे. 20 धावा झालेल्या आहेत. 12 चेंडू आणि 30 धावांची गरज. हॅलो 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 हॅलो. हॅलो हॅलो हॅलो.
हॅलो हॅलो आशिष पाटील